मंत्री गिरीश महाजन हे महंतांसोबत जमिनीवर बसून जेवले। महंतांचा राग कमी करण्यासाठी महाजनांची मोठी कसरत दिसून आली। नाशिकमध्ये साधू महंतांना अधिकृत ओळखपत्र दिलं जाणार आहे। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय। यावेळी बोगस आणि ढोंगी साधू महंतांवर आळा बसला जाईल। भाविकांची फसवणूक रोखण्यासाठी यामुळे मोठी मदत होईल। मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं। सिंहस्थ काळात होणाऱ्या मुख्य पूजाविधी, धार्मिक कार्यक्रम आणि शाही स्नानासाठी केवळ ओळखपत्र असलेल्या साधू महंतांना सहभागी करून घेतलं जाईल, असं आखाडा परिषदेनं स्पष्ट केलं। हा कुंभ भारतामध्ये नव्हे तर संपूर्ण विश्वामध्ये एक असा दिव्य आणि भव्य प्रकारचा हा चमकेल। आणि ह्या कुंभाची विशेषता अशी आहे की हा जवळजवळ 180 वर्षानंतर हा कुंभ येतो। याची विशेषता अशी आहे की 2 स्नान अमावस्याचे आणि 1 अमावस्याला सूर्यग्रहण इतका मोठा पर्व काल येतो। त्यामुळे हा एक जगाचं लक्ष ह्या कुंभावर राहील आणि आमचे गिरीश भाऊ निश्चितच याला पूर्ण जगामध्ये जगप्रसिद्धी मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही। या ठिकाणी सुद्धा गेल्या वेळेपेक्षा 12 वर्षापूर्वी जो कुंभमेळा झाला त्यापेक्षा 5 पट 6 पट जास्त गर्दी होणार आहे आणि म्हणून आम्ही व्यवस्थाही तशाच करतो आहोत। मला खात्री आहे, मला आशा आहे, अपेक्षा आहे की हा कुंभमेळा म्हणजे जागतिक पातळीवर त्याचं नावलौकिक होईल। असा जा असेल कुठेही या ठिकाणी गर्दी होणार नाही, फार गर्दी म्हणजे स्टॅम्पेड होणार नाही, लोटालोटी होणार नाही, कोणाला इजा होणार नाही, कुठे जीवितहानी होणार नाही आणि म्हणून हा स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित कुंभ हा त्याचा नावलौकिक जगभरामध्ये व्हावा अशी आमची अपेक्षा आहे।